महिला अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरलाय। नागपुरात एका नामांकित एनजीओत महिला कर्मचाऱ्यांनी मुस्लिम रीतिरिवाज पाळावेत यासाठी दबाव आणला जात होता। एनजीओच्या संचालकांना अटक झाली आहे। तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव इथे आदिवासी मुलींची मानवी तस्करी झाल्याचा संशय आहे आणि त्यामुळे आज राळेगाव बंद पाळण्यात आलाय। तर परतवाड्यातला आरोपी अयान अहमद याच्याकडे महागडी थार, बंदूक, रोकड आढळली आहे। तर नाशिक टीसीएस प्रकरणातही धक्कादायक माहिती आहे। पीडितांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांचं शोषण सुरू होतं असं आता उघड झालंय। नागपूरमधल्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित एनजीओ मध्ये काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवर इस्लामी रूढी परंपरा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप करण्यात आलाय। एनजीओ संचालक रियाज काझी तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातील काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजेत, दुआ मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोललं पाहिजे असा दबाव आणायचा असा आरोप आहे। परधर्मातील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतरही वारंवार रियाज काझी सातत्यानं त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरायचा अशी माहिती आहे। 4 पैकी एका तरुणीनं रियाज काझीनं तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचाही आरोप केलाय। पोलिसांनी या प्रकरणी रियाज काझी या 48 वर्षांच्या एनजीओ प्रमुखाला अटक केली आहे। त्याच्या साथीदारांचाही शोध घेतला जातोय। तसंच एनजीओला सुरू असलेल्या अर्थपुरवठ्याचाही मागोवा घेतला जातोय। या संपूर्ण दबाव आणण्याच्या तंत्रामागे धर्म परिवर्तन घडून आणण्याचा हेतू होता का? या एनजीओ मध्ये यापूर्वी काम करणाऱ्या मात्र नोकरी सोडून देणाऱ्या आणखी काही महिला आहेत का आणि त्यांनी नोकरी का सोडली याचाही तपास पोलिसांनी आता सुरू केलाय। तर या संदर्भात मानकापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी माझाच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। आपण पाहूयात। आरोपीनं आपलं मागील 1.5 ते 2 वर्षापासून विनयभंग केल्याबाबत आणि त्यांना काही मुस्लिम धर्माच्या ज्या काही प्रथा आहेत, उदाहरणार्थ रोजा पकडणे किंवा नमाज पठण करणे याबाबत माहिती दिली आणि तुम्ही तसं करा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं करण्यास सांगितलं आणि त्याबाबतची तक्रार काल रोजी आम्हाला प्राप्त झाली। तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्यामध्ये दखल घेऊन वरिष्ठांना माहिती दिली आणि दखलपात्र गुन्हा आपण त्याच्यामध्ये नोंद केलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपीला देखील ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी आम्ही त्याला माननीय न्यायालयात हजर करणार आहोत। तर विश्व हिंदू परिषदेनं युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या एनजीओला फंडिंग कुठून होत होतं याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी केली आहे। हे जे प्रकार सुरू आहे त्यासाठी हिंदू संघटना काही चूप बसणार नाही। क्योंकि हा जो प्रकार होता है हा हिंदूंना टार्गेट, हिंदू मुलींना टार्गेट करून चाललेला आहे आणि त्यामुळे लव जिहाद ज्या प्रमाणात वाढलेला आहे हे त्याचेच प्रकरण आहे। तर रियाज काझी हा कुठपर्यंत गेलेला आहे, याला फंडिंग, याच्या एनजीओला फंडिंग कोण करत आहे याचाही तपास नागपूर पोलिसांनी करावा। नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोग पोलिसांच्या संपूर्ण चौकशीनंतर आपली भूमिका मांडेल अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष पैरेक खान यांनी दिली आहे। आयोग का काम है सिर्फ और सिर्फ माइनॉरिटीज़ के लिए काम करना, मेजॉरिटी के लिए सरकार है। जो कंप्लेंट दाखिल हुई है भैया उसमें वो एनजीओ के आड़ में धर्म का काम कर रहा था, नमाज पढ़ने की, ऐसी कंप्लेंट जो है वो रजिस्टर की गई है। कंप्लेंट क्या है, कंप्लेंट क्या है उस पर मत जाइए। जो पुलिस की जानकारी आएंगी, पुलिस की रिपोर्ट आएंगी, उसके बाद जांच के बाद ही बात करना चाहिए। दरम्यान तक्रारदार तरुणींचे सर्व आरोप रियाज काझीच्या वकिलांनी आता फेटाळून लावलेत। 2024च्या विनयभंगाची तक्रार एवढी उशिरा का केली असा सवालही त्यांनी केलाय। नमाज पढा, रोजे ठेवा, दुआ करा, खुदा हाफिज म्हणा अशी कोणतीही सक्ती करण्यात आली नव्हती असं काझीचे वकील मुजम्मिल हुसेन यांनी म्हटलंय। हे सर्व खोटे आरोप असून त्या संदर्भात पोलिसांच्या तपासात कुठलाही पुरावा नाही असं ॲडव्होकेट मुजम्मिल हुसेन यांनी म्हटलंय। आता 1 वर्षानंतर जर हे असे ॲलिगेशन आणत आहे आणि त्याच्यात पूर्ण ॲलिगेशनमध्ये रिमांडमध्ये असा कुठेही नाही आहे की यांनी काही धार्मिक म्हणजे रिलिजियस ॲक्टिव्हिटी करिता काही करत होते, असं काही नाही। यांचे एनजीओचं काही नाही, काहीच नाही त्याबाबत अजिबात देयर इज नथिंग ऑन रेकॉर्ड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।